राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील वाशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत 300 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। खासदार सुनील तटकरे यांचे वाशी ग्रामपंचायतीवर विशेष प्रेम असल्यामुळे सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच तसंच कमिटीने घेतलेला वृक्षारोपणाचा निर्णय स्वागतार्ह आहे। वाशी ग्रामपंचायतने झाडे नुसती लावण्याचा उपक्रम हाती घेतला नाही, तर ते जोपासण्याची हमी सुद्धा घेतली असल्याचे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस तथा रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष सुरेशजी मगर यांनी सांगितलं। यावेळी संपूर्ण कोकणचा विकास पुरुष म्हणून ज्यांना संबोधलं जातं अशा आमच्या लाडक्या खासदार तटकरे साहेबांना मंत्रिपद मिळावं अशी मागणी कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आली। पेण तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर चायनीज शॉप, बियर शॉप तसंच काही हॉटेल्समध्ये खुलेआम अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याचं समजतं। अशा दारू विक्रीला कोणत्या खात्याने मान्यता दिली आहे आणि कोणत्या खात्याकडून अभय मिळत आहे असा प्रश्न सध्या शासन मान्य दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पडलाय। दारू पिऊन हिट अँड रन सारख्या अपघातांचं प्रमाण वाढत असतानाही दारू विक्री व्यवसायांकडे संबंधित दारू विभाग तसंच उत्पादन शुल्क विभाग पाहिजे तसं लक्ष देत नसल्याचं दिसून येतं। केवळ एखाद्या वेळी छोट्या मोठ्या ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली जाते, मात्र पुन्हा नव्यानं अवैध दारूधंदे जोमानं सुरू होतात आणि संबंधित विभागाची तिजोरी भरली जात असल्याचं बोललं जात आहे। JNPT बंदरासाठी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवीन शेवा गाव हा भोकडविरा येथे स्थलांतरित करण्यात आला होता, पण गेली 37 वर्ष पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही। यासंबंधी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील आणि उपाध्यक्ष LG म्हात्रे यांच्या शिष्टमंडळानं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार सचिन अहिर यांची भेट घेऊन हा प्रश्न चालू अधिवेशनात मांडण्यास विनंती करण्यात आली। यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली। स्वच्छता होण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी नगर परिषदेला मिळत असून देखील शहरात नव्याने बनवलेल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामांचं पितळ उघडं पडलंय। वरची खोपोली लेक व्ह्यू बिल्डिंग समोरील खोपोली नगर परिषदेने बनवलेला नवीन रस्ता खचल्याने विटांनी भरलेला ट्रक रस्त्यात अंदाजे 2 ते 3 फूट खोल खड्ड्यात रुतला। ट्रक चाक अडकल्याने पलटी होता होता थोडक्यात वाचला। या गाडीत अंदाजे 6 ते 8 मजूर होते। हा मालवाहू ट्रक ये जा करणाऱ्याच्या अंगावर उलटला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती। महावितरणच्या समस्येवर आवाज उठवणारी खोपोली खालापूर तालुका संघर्ष समिती आता शहरातील इतर प्रश्नांवर देखील आवाज उठवायला सज्ज झाली आहे। अल्पावधीतच जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेली आणि सर्वपक्षीय अभ्यासू, उद्योगपती, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, गिर्यारोहक, शिक्षक, महिला, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक एकाच मंचावर एकत्र आल्याने विविध प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे। नागरिकांच्या नागरी समस्या लेखी स्वरूपात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी अविरत कार्य करणारे पदाधिकाऱ्यांमुळे लवकरच सामाजिक क्रांती होईल असा आशावाद जनतेतून ऐकायला मिळत आहे। शासन निर्णयानुसार केंद्र स्तरावर मराठा समाज खुल्या प्रवर्गात मोडत असल्याने त्यांना केंद्र सरकारच्या नोकरी आणि शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात म्हणजेच EWS दाखल्याचा लाभ मिळत आहे। सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदार तानाजी शेजाळ आणि नायब तहसीलदार कालेकर यांनी 2 दिवसात EWS चा पहिला दाखला दिलाय। सध्या राज्यात SEBC लागू असलं तरीही केंद्रात EWS आजही मराठा समाजाला लागू आहे। त्यामुळे कोणताही गैरसमज न करता विद्यार्थी आणि पालकांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन मंगेश दळवी यांनी केलं आहे। पेण येथील वाशी नाक्यावर दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी आणि बेदरकारपणे वाहन चालवणारे ड्रायव्हर यांच्यामुळे अपघात वाढत होते। वाशी नाका रस्ता ओलांडताना कोकणातून येणाऱ्या गाड्या सुसाट वेगात असतात, त्यामुळे हा स्पॉट डेंजर झोन मध्ये आहे। एकतर सर्व्हिस रोड नाही, त्यामुळे नाईलाजाने याच रोडवरून रस्ता क्रॉस करावा लागतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ उडते। त्यामुळेच वढाव गावातील दानशूर व्यक्ती समीर म्हात्रे यांनी स्वखर्चाने सोलार ब्लिंकर बसवून भविष्यात अपघात होऊ नये यासाठी मोठं योगदान दिलंय। त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। सहज सेवा फाउंडेशनच्या 7व्या वर्धापन दिनी सीड बॉलच्या माध्यमातून चिंचवली गोहे वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आलं। नजीकच्या वनक्षेत्रात बियाण्यांच्या माध्यमातून नकळत रोपांची वाढ होण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी झुडपात असंख्य सीड बॉल टाकण्यात आले। समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घेतला। तसंच चिंचवली गोहे येथे बाळगोपाळांनी देखील या आगळ्या वेगळ्या उपक्रमात हिरिहिरीनं सहभाग नोंदवला। यावेळी सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यथोचित सन्मान करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत डॉक्टर सेल उपाध्यक्षपदी पनवेलचे डॉक्टर आशिष बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली। डॉक्टर सेलचे अध्यक्ष विवेकानंद जाजू यांनी याबाबत जाहीर केले, तर आमदार अनिल परब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून डॉक्टर आशिष बांदेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या।
डॉक्टर आशिष बांदेकर सुकापूर येथे शिवसेनेचे काम करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली. यानंतर डॉक्टर आशिष बांदेकर यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार केला. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावचे सुपुत्र समाजसेवक शिवराम उतेकर हे गेल्या 10 वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील शाळा, विद्यालय, मंदिर, सभागृह, बुद्धविहार यासाठी सढळ हस्ते मदत करत आहेत. शिवराम उतेकर यांनी पोलादपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यामंदिर येथील 20 विद्यार्थ्यांना दत्तक घेत एका वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करण्यासाठी 20,000 रुपयांचा धनादेश विद्यालयाचे प्राचार्य साळुंखे सर यांच्याकडे सुपूर्द केला. प्राचार्य साळुंखे यांनी उतेकर यांना शैक्षणिक मदतीसाठी संपर्क करताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ही मदत केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शिबिर नुकतंच खोपोलीतील आतकरगाव ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय होनाड यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालं. या शिबिरात अनेक महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आतकरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील यांनी पुढाकार घेत रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी अजित नैराले, तहसीलदार आयुब तांबोळी, मंडल अधिकारी भरत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होनाळ सजेचे तलाठी कवडे यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वी केलं. रसायनीतील पिल्लई कॅम्पसचे बांधकाम होत असताना आंबिवली तर्फे तुंगारतन गावातील तसंच परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ असं पिल्लईच्या प्रशासनानं सांगितलं होतं. परंतु कित्येक वर्ष होऊनही कोणत्याही प्रकल्पग्रस्त मुलांना शिक्षणात मोफत सामावून न घेतल्याने स्थानिकात संतापाचं वातावरण आहे. आपली मागणी पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासांबे अध्यक्ष विनोद शिंदे यांच्या मार्फत मागील महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने पिल्लई व्यवस्थापनाविरोधात प्रकल्पग्रस्तांमार्फत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. उरण नगर परिषदेने नव्यानं बांधलेल्या प्रशासकीय इमारत, फुल मार्केट आणि समाज मंदिराचं लवकरच उद्घाटन करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आचारसंहिता आणि विधिमंडळाचं अधिवेशन यामुळे या 3 इमारतींचं उद्घाटन काहीसं लांबणीवर पडलं होतं. महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्यांच्या हस्ते महिनाभरात या इमारतींचं उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या इमारतीचं 90% काम पूर्ण झालं असून फर्निचर आणि काही किरकोळ कामे वगळता ही सुसज्ज इमारत पूर्ण झाली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.